रेंज कमी जास्त वाटलं पेजवर कंटिन्यू लागतं मी आपल्या पेजवर लाईव्ह शोध करताना मोबाईल अरे बोलत जाईल आपल्याला हो हो सांगितलं मोबाईल आहे हातात थोड़ा एक मिनट थोड़ा पंकज तुम आगे बढ़ो तुम्हारे साथ हमारे कार्यकर्ते मागे सरका कार्यकर्ते हाँ सर थोड़ा दोनों साइड में भैया मोबाइल भैया मोबाईल पण घ्या दादा समोर लक्ष द्या बाहेर चला बाहेर विकास
हात काढ ना. बाईट घेतो एक मिनिट लावा लावा कुठे लावून टाका. हा कुठे लावा ना उदय सर केबल द्या ना. उदय सर केबल द्या ना. उदय सर आपला माईक आपका माईक ऑन करो ना. ते नाही ओके तुमचे बाहेर तर तुम्हाला सापडतात का. चला बरं ठीक आहे. काही आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा आपण गोपीनाथ गडावरती आला आहेत. परळी विधानसभा मतदारसंघ इथून सुरू होतो. विशेष म्हणजे स्वागतासाठी स्वतः आपले बंधू आणि पालकमंत्री धनंजय मुंडे. आज खरं तर मी गोपीनाथ गडावर दर्शनाला उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा आले. बीडपर्यंत भरपूर लोकांनी अडवून खूप स्वागत केल्यामुळे बीडच्या नंतरचा रस्ता मी गुपित ठेवला आणि मागच्या रस्त्याने आले. आणि मी माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी, अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी की तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात आणि तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही आमच्या कामाला मदत करा. कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात गृहीत धरलं तर बरं दिसणार नाही. आणि म्हणून मी जाणार होते, पण त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ गडावरच येणार आहे. तर गोपीनाथ गडावर भाऊ आलाय, पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार आहे. आणि खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागताला किती हेवी उमेदवार आहे मी असं वाटायला लागलं. आपण पालकमंत्री महोदय साहेब ही करता दुर्मिळ माझ्यासाठी दुर्मिळ म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस की ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं होतं. पण त्यांनी सांगितलं की तू पालकमंत्री आहेस, त्यामुळं तू घरी थांब, मी घरी येणार भेटायला. पण शेवटी घरातला मी आज मोठा, त्यामुळं आजपर्यंत हा नुसता वयाने मोठा आणि घरातला मोठा म्हणून नाही, तर मनाचं मोठेपण पण दाखवावं लागतं. म्हणून आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतामध्ये कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्रीपदाचा विषय नाही. माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे, तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या पल्लीला व्हावं, कारण तिथला लोकप्रतिनिधीसुद्धा मी आहे तिचा भाऊ. त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी, तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं, हे माझ्यासाठी जास्त भावनिक होतं. पण हे वातावरण बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला की पुढचा उमेदवार एक लक्षात घ्या, वातावरणाचा आत्ता विचारू नका. आपली मतदान 13 मेला आहे, त्यामुळं फार घाई आत्ताच करू नका, जरा थांबा. आपल्याला लक्षात येईल की वातावरण किती चांगलं, अभूतपूर्व आणि एकतर्फी. महायुतीतलेच काही जण आता विरोधी पक्षात जाऊन उमेदवारी मागतायत, कसं पाहताय? एक लक्षात घ्या, महायुतीतले कोण गेलं आणि ते कशामुळे गेले ह्याची कारणं शोधली पाहिजे. ज्यांची अतिमहत्वाकांक्षा आणि मागच्या वेळेस आघाडी म्हणून आम्हीच ज्यांचं काम केलं, त्यांची काय ऐपत आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीला सुद्धा केज नगरपंचायतीमध्ये निवडून आणता आलं नाही, त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये पण निवडून आणता आलं नाही. आता नेमकं कोण उमेदवार येतो, उमेदवार आल्यावर त्याच्यानंतर बोलणं आवश्यक आहे. पण विषय असा आहे की जे जाणार होते त्यांनी अगोदरच तयारी केली जायची आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला थांबवायला, पण ते थांबले नाही. ठीक आहे, ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे, पण आमचा प्रारब्ध होता तो आज संपलाय. आम्ही सर्व कुटुंब इथं एकत्र आहोत. आता कुणाचा प्रारब्ध चालू करायचा ते आम्ही तिघं ठरवू. केबल